हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माय मॉम्स किचनमध्ये। तर बघा, मस्त थंडी चालू झाली। आता आपण मुलांना खाण्यासाठी ना मस्त गुळाची चिक्की करणार आहोत, शेंगदाण्याची। तर बघा, साहित्य बघा, हे एवढं पातेलं आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत आणि तेवढंच बरोबर गुळ घेतलेला आहे, खिसून घेतला आहे आम्ही। प्रमाण बरोबर आपल्याला योग्य घ्यायचं आहे। आणि आता चिक्की करूयात आपण। आता बघा, शेंगदाणे आपल्याला खरपूस गॅस बारीक करायचा आहे आणि मंद गॅसवर ना छानपैकी त्याला भाजून घ्यायचं आहे। गडबड करायची नाहीये, एकदम छान त्याच्या पूर्ण साली व्यवस्थित निघायला पाहिजेत, असं भाजून घेऊया आपण आता। तर बघा, आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत। बघा, त्याचं असं वरचं सालपट लगेच निघतंय। आता झालंय आपलं, आता काढून घेऊया। असं खरपूस भाजून घ्यायचं बघा। बघा, आता गरम आहेत खूप, त्याला थंड होऊ दे, मग वरचं त्याचं निघतंय व्यवस्थित। तोपर्यंत आपण त्याचा पाक करून घेऊया गुळाचा। बघा, आता एवढाच गुळ आहे। शेंगदाणे जेवढे आपण घेतलेले ना तेवढंच प्रमाण गुळाचं पण घ्यायचं आहे। आता आपण पाक करून घेऊया। तर बघा, अशा प्रकारे आपण लाटण्याने नाही तर कशाने पण असं काढू सुपात घालून पण असं हे करू शकतो। आता हे सगळं काढलंय, आता पाकडू यायला म्हणजे पूर्ण निघतंय हे सगळं आणि मग याचे दोन भाग व्यवस्थित निघतात आणि मग दाखवते मी तुम्हाला। थोडंसं थंड झालं की मग काढायचं आहे, मग आपण गुळाचा पाक करायचा आहे। बघा, आता तुम्ही ह्याचं पूर्ण निघालंय वरचं सगळं सालपट। मम्मीने ह्याला पूर्ण व्यवस्थित पाखडून सगळं काढलेलं आहे। आता आपण मस्त अशीच पाहिजे आपल्याला चिक्की करायला। आता आपण चिक्की करून घेऊया। आपल्याला 2 चमचे तूप लागणार आहे। तुपामुळे काय होतंय, त्याच्यावर असं एक छान असं चमक येते आपल्या चिक्कीला। बाहेरच्यांची कशी असते बाजारातली मार्केट सारखी तशी होते। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काय काय मी तुम्हाला सांगितलंय ते। आता गुळ घालूया आणि गुळ ना असा खिसून घ्यायचा, नंतर आपली चिक्की व्यवस्थित होणार नाही, मग ते सगळं करायला खूप वेळ लागणार आहे। मग म्हणून असं खिसूनच घ्यायचा, म्हणजे पटकन होतंय आपलं। 1-2 मिनटं लागतील आपल्याला आता छानपैकी याला पाक करून घ्यायचा आहे। आता घाई गडबड करायची नाही आहे। व्यवस्थित पाक करायचं असेल ना तर थोडंसं छानपैकी याला पाक करून घेऊया। आता बघा, सतत आपल्याला चमचा असं फिरवत 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 मस्त ना असं। पहिला आम्ही शाळेत असताना मम्मी करायची माझी चिक्की कायम लहानपणी। शाळेतनं आलो आणि मग मम्मी म्हणायची घरीच करतो मी चिक्की। घरीच आम्ही चिक्की करत होतो आणि थंडीच्या दिवसात असं सगळं खायला भारी वाटते। सगळं तिळाची चिक्की, रेवड्या। एकदम आणि आपल्याला गॅस ना एकदम लहान याच्यावर ठेवायचा आहे, बारीक गॅसवर। मोठा करायचा नाही आहे, नाहीतर आपलं गुळ करपण्याची शक्यता असते।
पाणी वगैरे काय घालायचं नाही आहे. आपण पहिला तूप घातलं आहे आणि मग हे गुळ घातलं आहे. त्यामुळे सतत हलवत राहायचं आणि पुढं जास्त गेलं ना आपलं गुळ कडू होऊ शकते, मग चिक्की बिघडते आपली. म्हणून तुम्ही स्टेप बाय स्टेप कसं करते ते व्हिडिओ बघा. आणि एकदम आता खूप महाग झाले आहे. आपण घरात आपल्या साहित्यापासून भरपूर चिक्की करू शकतो, मुलांना आवडते म्हणून. आता आपण चेक करूया झालंय काय आपलं पाक. असं थोडंसं पाणी घ्यायचं आहे वाटीत आणि बघायचं आहे बघा. अजून झालेलं नाही आहे, मऊ वाटतोय. कडक व्हायला पाहिजे, असं एकदम हाताने तुटायला पाहिजे. अजून नाही, अजून थोडंसं. आता बघा आपलं झालंय का बघायचं आहे. आता यात बघा घातल्यावर असं कडंग व्हायला पाहिजे. एक थेंबर घालून बघायचं आहे. असं कडंग झालं ना हाताने तुटल्यासारखं की मग झालंय आपलं पाक तयार. आता यात ना बाहेरच्यासारखी मस्त कुरकुरीत आणि टिकायसाठी पण काय करायचं तर आपण मस्त यात थोडासा ना एक अर्धा चमचा सोडा घालायचा आहे, खायचा सोडा. त्याने आपल्याला सांगत नाहीत. मग आपण आता त्यांच्यासारखं कसं करायचं तर बघा, जर असं आता पांढरं ह्याचं हे झालं तर कलर चेंज पण झालाय बघा आपला. आता यात घालून घ्यायचं आहे पूर्ण आणि गॅस बंद करायचा नाही आहे. पूर्ण हे झाल्यावर मिक्स झाल्यावर मग गॅस बंद करून तोपर्यंत आपण इथं बटर पेपर घ्यायचा आहे. त्याला हे बघा असं बटर पेपर घ्यायचा आहे आणि त्याच्यावर त्याला थोडं तूप लावायचं आहे आणि हे गरमच याच्यावर ओतून आपल्याला याच्यावर एक बटर पेपर हे करायचं आहे. थोडं गरमच करायचं असतं हे, नाहीतर होत नाही, पसरत नाही. आणि चमच्याने व्यवस्थित पसरून पण घ्यायचं आहे. आता बघा असं पसरून घ्यायचं आहे आणि वरून एक बटर पेपर त्याला पण तूप लावायचं आहे आणि मग त्याला गरम असतानाच आपण व्यवस्थित त्याचा आकार देऊन ना कट पण करायचं त्याला व्यवस्थित. आता बघा याला असं व्यवस्थित आपण कट असं करून घ्यायचं आहे. छानपैकी गरम असतानाच आपल्याला फक्त वरून असं कट केल्यावर त्याचा आकार करायचा. थंड झाली की मग व्यवस्थित निघतंय आपलं. बघा किती सोप्या पद्धतीने दाखवलं मी तुम्हाला. मस्त आपण घरच्या घरी भरपूर अशी करू शकतो की नाही. सोपी आणि एकदम क्वांटिटी भरपूर आणि बाहेरच्या सारखी टेस्ट. अशा प्रकारे मी जसं दाखवलं तशा प्रकारे नक्की करून बघा. आता आपल्याला ना एक 30-35 मिनिटाला ठेवून टाकायचं आहे थंड व्हायला, कारण हे खूप गरम असते आणि हात भाजण्याची शक्यता असते भरपूर, कारण गूळ खूप गरम असतो. म्हणून काय करायचं आहे आपण आता आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे थंड व्हायला. एक 30-35 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. आणि बघा तुम्ही बघू शकताय याला आपण तूप लावल्यामुळं याला चिकटलं पण नाही बटर पेपरला. बघा ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा आणि अशा प्रकारे करा. आता मी 30 मिनिटानंतर 35 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते आपली कसली चिक्की भारी झाली आहे ते. चला तर मग थोड्या वेळाने भेटूया. तर बघा तुम्ही बघू शकता आता आपलं थंड झालं आहे. बघा कसं झालं आहे बघा. आता याचे जे आपण कट केले ना त्याचे व्यवस्थित चौकोनी असे तुकडे होतात बघा.
आणि आपल्या घरच्या घरी असली मस्त चिक्की तयार आहे. आणि तुम्ही त्याचा आवाज बघू शकताय. बाहेरच्या चिक्कीसारखी बघा किती मस्त झाले. आणि त्याला वर बघा आपण तूप घातल्यामुळं त्याला असा त्याच्यावर चमक आल्या एकदम मस्त बाहेरसारखी. आणि सोडा घातल्यामुळं पण ना आपण हे आता महिनाभर डब्यात बंद डब्यात घालून ठेवू शकतो. बाहेरसारखी कुरकुरीत राहते आपली, मऊ पडणार नाही. म्हणून मी तुम्हाला ते ट्रिक्स सांगितल्या. आणि अशा प्रकारे नक्की करून बघा. बघा आपली किती भरपूर एवढी चिक्की तयार झाली आता एवढ्या साहित्यात. बघा तुम्ही बघू शकता अजून मी काढायला लागलोय बघा. तर एवढी किती महाग बसेल आपल्याला बाहेरून आणायला. मस्त झालं एकदम. बघा मी तोडून दाखवते तुम्हाला. बघा हाताने पण तुटत नाही आहे. बघा मग मी तोडून दाखवते. बघा कसली मस्त झाले बघा कुरकुरीत. बघा एवढी झाली बघा आपली. 1 वाटी गूळ आणि 1 वाटी शेंगदाणे तेवढं ते दाखवलेलं प्रमाण मी. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि बाजूला जो घंटी आहे ना ती दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, म्हणजे अशाच मस्त मस्त रेसिपी मी तुम्हाला करून दाखवणार ते तुम्हाला बघायला मिळतील मग सोप्या पद्धतीनं. तर नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा तुम्ही पण केला का, कशी वाटली तुम्हाला ही चिक्कीचा व्हिडिओ हा. तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. ओके, थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.